नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव जन आंदोलन कृती समिती नांदेड यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन. नांदेड जिल्हाधिकारी यांना ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव निवेदन देण्यात आले. तसेच जन आंदोलन कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन ही करण्यात आले. यामध्ये ईव्हीएम हटाव बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यात यावे यासाठी दिनांक 10 डिसेंबर 2024 पासून बेमुदत धरणे आंदोलन करीत असल्याने वरील विषय अनुसरून ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव जन आंदोलन कृती समितीद्वारे निवेदन देण्यात आले. दिनांक 15 डिसेंबर 2024 रोजी कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलन करत आहेत. या सर्व घटना व पक्ष गटित होऊन ईव्हीएम विरोधी आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचा निर्णय होणार नाही तोपर्यंत आमचे ईव्हीएम विरुद्ध धरणे आंदोलन चालू राहील, असे प्राध्यापक देवीदास इंगळे, एस.सी. भंडारे, गंगाधर वाघमारे, डॉक्टर विठ्ठल भंडारे, प्राध्यापक नागनाथ गिरगावकर, गंगाधर वाघमारे, दिगंबर घायाळे यांनी सांगितले आहे. दिव्यांगाचे कायदे मात्र पूर्ण आता करा. दिव्यांगाचे कायदे मात्र पूर्ण आता करा. एकही दिव्यांग वंचित राहणार नाही तुम्ही आता. एकही दिव्यांग वंचित राहणार नाही तुम्ही आता. पण कलेक्टर साहेब तुम्ही आता खुर्ची आता सोडा. कलेक्टर साहेब तुम्ही आता खुर्ची आता सोडा. माझं नाव डॉक्टर विठ्ठल भंडारे, राज्याध्यक्ष अण्णाभाऊ साठे साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य. राष्ट्रीय संविधान बचाव अभियानच्या वतीने ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव जन आंदोलन हे सुरू केलेलं आहे. आपल्या देशामध्ये ईव्हीएम वर सामान्य माणसाची सुद्धा शंका आहे. प्रगत देशामध्ये बघितलं, अमेरिका असेल, इंग्लंड असेल, त्या देशामध्ये बॅलेट पेपरवर मतदान होते. परंतु आपल्या देशामध्ये ईव्हीएम वर मशीनवर मतदान होते. सगळ्या जनतेची मागणी आहे. या मशीनवर सर्व जनता, सामान्य माणसं शंका घेत आहेत. म्हणून या जन आंदोलनाच्या वतीने ईव्हीएम हटाव देश बचाव हे अभियान सुरुवात केलेलं आहे. लोकशाही जीवन ठेवायची असेल तर ईव्हीएम मशीन हटवली पाहिजे आणि बॅलेट पेपरवरच मतदान घेतलं पाहिजे, असा राष्ट्रीय बचाव अभियानचं आमच्या वतीनं म्हणणं आहे. हे शासनानं याचा विचार करावा आणि ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं, अशी आमची अपेक्षा आहे. मी प्राध्यापक देवीदास इंगळे, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय संविधान बचाव अभियान. आज दिनांक 15/12/2024 रोजी आजचा आमच्या धरणे आंदोलनाचा 5वा दिवस आहे. ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवरती निवडणूक घ्याव्यात हे आम्ही राष्ट्रीय संविधान बचाव अभियानाच्या वतीने ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव जन आंदोलन कृती समिती नांदेडच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयांना निवेदन दिले. आणि या देशातील लोकशाही धोक्यात आहे, संविधान धोक्यात आहे. ईव्हीएम वर लोकांचा विश्वास राहिलेला नाही. ईव्हीएम मध्ये होणाऱ्या गडबडी, त्यामध्ये आकडे बदल किंवा असे घोळ होतात आणि लोकांना यामध्ये साशंकता आहे. जनतेच्या मताप्रमाणे, लोकशाहीच्या मताप्रमाणे लोकांच्याच मतावरती राज्य चाललं पाहिजे. ईव्हीएम मध्ये घोळ असो नसो, त्या शंका लोकांच्या आहेत की त्यांना विश्वास नाही आम्ही केलेलं मतदान कुठं जातंय. यामुळं या निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक आयुक्त दिल्ली, त्याचबरोबर केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी विचार करून यावरती गांभीर्यानं दखल घेऊन ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्याव्यात, अशी आमची मागणी आहे. जोपर्यंत ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवरती निवडणुका घेणार नाहीत तोपर्यंत आम्ही बेमुदत धरणे आंदोलने चालू ठेवणार. संपूर्ण देशभर हे जाळं पसरवणार आणि ईव्हीएम हटल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. जय भीम, जय भारत, जय संविधान.